तर आज पूर्ण फॅमिली मिळून आम्ही गेलो होतो देवदर्शनाला. जवळपासच लिमगाव आहे आमच्या, त्याच्यामुळे तिथेच जातो जास्त करून. पण त्याच्या अगोदरच आम्हाला जाता जाताना इथे 101वी शिवस्मारक यात्रा होती, त्याचं दर्शन भेटलं. भव्य दिव्य अशी यात्रा होती ही. फुल जाम झाला होता रस्ता, म्हणजे ट्रॅफिक फुल होती. एका साईडने जायला त्यांनी रस्ता दिला होता, पण तरी सुद्धा या ट्रॅफिक मधून निघायला आम्हाला जवळपास पाऊण 1 तास तरी लागला. पण ही सगळी यात्रा बघून मन प्रसन्न झालं होतं. जाता जाता आम्ही इथे एका रसवंतीवरती थांबलो होतो. फ्रेश असं वातावरण होतं, छान रस घेतला आणि पुढे आलो दर्शनासाठी लिमगावला, गोपाळचावडी या ठिकाणी. सगळ्यांनी छान दर्शन घेतलं. स्पेशली राजवी पहिल्यांदाच इथे आली होती. आम्ही तर आता 7-8 दिवसापूर्वीच इथे आलो होतो, पण आता नवीन गाडी घेतली म्हणून पूर्ण फॅमिली सोबत यायची इच्छा सुद्धा आज पूर्ण झालेली आहे. गाडीची सुद्धा छोटीशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता सगळ्यांना भूक लागली होती. सगळ्यांनी मस्त अशी डब्बा पार्टी केली आणि गाडी घेण्याचं मेन हेच कारण असतं की पूर्ण फॅमिली सोबत घेऊन येता येते कुठे पण जायचं असेल तर. तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती नाळेश्वर मंदिर आहे, तिथे देवदर्शनासाठी आलो. छान देवाचं दर्शन घेतलं. इथलचा व्ह्यू सुद्धा खूप छान आहे आणि इथे ना चिंचेचे इतके झाडं आहेत, ते बघून प्रक्षिताला काही मोह आवरत नाही चिंच घेण्याचा आणि खाण्याचा. मग काय, लेकीच्या फरमाईसाठी हे चढले होते झाडावरती, तिला छान चिंचा तोडून दिल्या. आता प्रक्षिता पण खुश आणि यांची पण इच्छा खूप दिवसाची झाडावर चढण्याची पूर्ण झाली. तिथून पुढे आलो आम्ही आमच्या सासरी, म्हणजे गावाकडच्या देवांचं दर्शन राहिलं होतं घ्यायचं राजवीचं, सो त्याच्यासाठी तिकडे आलो. छान देवाचं दर्शन घेतलं. मग आलो गावात. गावामध्ये घर आहे यांच्या आंटीचं, सो तिकडे आलो. चहा पाणी घेतलं आणि तिथून आता निघायचं होतं घराकडे. आता राजवी इथे बघा गाडीमध्ये बसण्यासाठी किती एक्सायटेड असते. तर तसं आता नवीन गाडी आहे म्हणून सगळेच एक्सायटेड आहेत. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.